नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धावान उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्मसंघांच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा स्वागत करतो. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण संयुक्त निकायाच्या ब्राह्मण संयुक्तामधले काही सूत्र बघत होतो. एकूण 4 सूत्र पाहिलेत. आता याच्या पुढच्या आपण सूत्र बघूयात. याच्या आधीसुद्धा आपण ह्या जे ब्राह्मण संयुक्त आहे त्यातले काही सूत्र बघितले ते सुद्धा बघा. आणि याचबरोबर इतर व्याकरणाचे व्हिडिओ किंवा उपोसतावरचे वर्षावासातले बरेच व्हिडिओ आपण ऑलरेडी ह्या चॅनलवर टाकलेले आहे ते सुद्धा बघा. प्रतिक्रिया द्या, कसं वाटतायत किंवा कुठल्या विषयावरती, कुठल्या सूत्रावरती, कुठल्या एरियामध्ये किंवा कुठल्या म्हणजे धम्मपद अट्टकथा, जातक अट्टकथा याच्यावरती माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपण या कमेंट बॉक्समध्ये सांगावं. आपण त्याच्यावरती काम करूया. आणि त्याचबरोबर पुढे काही ह्या सूत्रांच्या नंतर आपण धम्मपद अट्टकथा सुद्धा घेणार आहोत, ज्या खूप मोटिवेटिंग आहेत, कर्मसिद्धांत सांगणारे आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मला कुशल कर्म करण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. ते सुद्धा आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत, बघणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, चला आज आपण बघूया अहिंसक सूत्र. ठीक आहे, आता होतं काय अहिंसक सूत्र. आता हे ब्राह्मण संयुक्तामध्ये काय झालं की एक अशी स्टोरी आपल्याला बघायला मिळते की काही ब्राह्मण जे हुशार होते, बुद्धिवान होते, ठीक आहे, त्यांना वेदांचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास असेल वगैरे वगैरे, आणि बुद्धांच्या शिकवणी किंवा तो प्रिन्सिपल बुद्धांचं त्यांना पटत नव्हतं, पण हुशार तर होतेच. मग काही निमित्ताने, रागामुळे, मग काहीतरी वादविवादामुळे किंवा बुद्धांना वादविवादामध्ये आपण हरवूया अशा उद्देशाने ते बुद्धांकडे यायचे, बुद्धांना काही बोलायचे, रागवायचे, शिव्या द्यायचे समजा. पण बुद्ध त्यांना कसं रिप्लाय देऊन त्यांना शांत करायचे आणि त्या 1-2 वाक्यामध्येच त्याला धम्म समजून जायचा. अशा प्रकारे हे असं आपल्याला ब्राह्मण संयुक्तामध्ये खूप चांगल्या प्रकारे सापडतं, बघायला मिळतं, अभ्यास करायला मिळतं. बरोबर. आता इथे सूत्र आहे अहिंसक सूत्र. होतं असं, एक ब्राह्मण येतो, उपासक येतो समजा, ब्राह्मण आहे, बुद्धांकडे येतो आणि वृद्धांना असं एक गर्वाने काहीतरी सांगतो. मग बुद्ध त्याला उत्तर देतात, त्याचा गर्व शांत करतात आणि मग तो शांत झाल्यानंतर त्याला बुद्धांच्या गोष्टी समजायला लागतात की बुद्धांना नेमकं काय म्हणायचं आहे. आणि त्या ठिकाणी त्याचे धम्मचक्षु समजा उघडतात आणि तो बुद्धांच्या शरणी येतो, धम्मसंघाच्या शरणी येतो. हे आपण बघूया काय होतं. सावथी निदानं, बाबा श्रावस्तीमधली गोष्ट आहे. बरोबर, ठीक आहे. आता मग आता श्रावस्तीमध्ये बुद्धाने एकूण किती उपसत केले कोणाला माहिती आहे का? असेल माहिती तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, इतरांना सुद्धा माहिती मिळेल. आता आता खो अहिंसक भारद्वाजो ब्राह्मणो येन भगवा तेन उपसंकमे. आता अहिंसक नाव कसं पडलं, कारण की या ठिकाणी तो मी अहिंसक आहे, अहिंसक आहे अशा प्रकारचं वर्णन करतो, म्हणून त्याचं नाव अहिंसक पडलं. अशा प्रकारे होतं असं काय, तो ते येन भगवा तेन उपसंकमे, जिथे भगवान होते तिथे गेला. उपसंकमित्वा भगवता सद्धिंग संबोधी गेला. त्यांनी भगवंताला विचारपूस केली. ठीक आहे, सद्धिंग संबोधी म्हणजे बाबा हालचाल विचारले, तब्येत पाणी विचारलं असं. मग संबोधनीयं कथं सारणीयं विधिसारेत्वा, आणि जे काही विचारपूस करण्याच्या गोष्टी आहेत ते विचारपूस केल्यानंतर एक मंतं निषेधी, एका कोपऱ्यामध्ये बसला, एका ठिकाणी बसला. मग एक मंतं निषेधो, आता एका ठिकाणी बसलेला तो काय करतो, अहिंसक भारद्वाज ब्राह्मणो भगवंतं एतद वोच. आणि तो आता अहिंसक भारद्वाज ब्राह्मण बुद्धांना काहीतरी म्हणतो. काय म्हणतो, त्याचा बोलण्याचा टोन बघा. इथे एखादा शब्द आपण बघूया, त्याच्यावरून त्याचा बोलण्याचा टोन आपल्याला या ठिकाणी समजतो. कसा, अहिंसक अहं भो गौतम, अहिंसक अहं भो गौतम. आता इथे गौतम शब्द वापरलाय त्याने, बुद्ध शब्द नाही, गौतम. आणि गौतम शब्दाच्या आधी तुम्हाला भो दिसतोय, भो. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये, खानदेशामध्ये हा भो शब्द बऱ्याचदा वापरलेला दिसतो. हा कधी वापरला जातो, समोरचा व्यक्ती खूप फ्रेंडली आहे, आपल्या भरपूर जवळचा आहे, बरोबर, किंवा वयाने लहान आहेत, एकदम फ्रेंडली, ज्याला आपण एकेरी म्हणतो, बाबा अरे तुरे करतो, आहे ना, तसं भो गौतम नावाने हाक मारली जाते. भो गौतम, बरोबर, गोत्राने हाक मारली जाते, भो गौतम. अशा प्रकारे म्हणजे की बुद्धांना त्यांचा मानपान न देता की बाबा आपण फ्रेंडली, आपण सारखेच आहोत अशा प्रकारे. आणि एखादा असं ब्रॅक करतोय, म्हणजे की स्वतःची वाहवा करतो की मी अहिंसक आहे, मी अहिंसक आहे, अशा प्रकारे, मी अहिंसक आहे, मी अहिंसक आहे गौतमा, मी अहिंसक आहे गौतमा, असं. मग मग बुद्ध आता त्याचं हे वाक्य झाल्यानंतर बुद्ध त्याला उत्तर देतात. काय म्हणतात भगवान, यथा नाम तथा चस सिया खोत्वं अहिंसको. की बाबा जसं तुझं नाव आहे तसा तू वागशील ना, तेव्हाच तू अहिंसको होशील. योच कायेन वाचाय मनसा
च न हिंसती. जो फक्त का म्हणजे समजा एक अहिंसक, बाबा मी मच्छर नाही मारत तर मी अहिंसक आहे, बरोबर. पण मनामध्ये किती हिंसा होते, किती द्वेष होतोय याच्यावरती विचार केला जातोय का, बरोबर. म्हणून जो काया वाचा मनाने हिंसा करत नाही सवे अहिंसको होती, त्यालाच आपण अहिंसक म्हणू शकतो, तोच अहिंसक आहे असं. यो परंग न विहिंसती, जो दुसऱ्यांची हानी करत नाही, दुसऱ्यांना हिंसा पोहोचवत नाही, तोच अहिंसक आहे, बरोबर. अशा प्रकारे. आणि इतकं सांगत असताना काय होतं, याला कळायला लागतं की भगवंतांना काय म्हणायचंय, बुद्धांना काय म्हणायचंय. त्याला समजतं, हुशार तर होतेच, हुशार आहेत, खूप बुद्धी आहे, खूप समज आहे, पण एक थोडंसं विचिकिच्छेची एक परत असतील मेंदूवरती, बरोबर. डाऊटफुल असतात, श्रद्धा नसते, पण ह्या एक दोन वाक्यामध्ये, एक दोन गाथामध्ये भरपूर काही कळायला लागतं. आणि तिथल्या तिथे त्यांना जसं काही धम्म समजतोय, बुद्ध सांगतात त्यांना धम्म समजतोय. आणि मग जसं मागच्या सुत्तांमध्ये सांगितलं त्याप्रकारे की बाबा जे पालतं होतं ते तुम्ही उघडं केलं, जिथं अंधार होतं तिथं प्रकाश आणला. म्हणजे खूप साऱ्या उपमा दिल्या जातात की हो अशा प्रकारे मला तुमची गोष्ट समजते, तुमचा धम्म समजतोय, तुम्ही माझं भलं केलंय, तुम्ही माझं हित केलंय, तुम्ही मला तुमच्या संघामध्ये सामील करा. संघामध्ये सामील केलं जातं. आणि मग कालांतराने अय्यतरोच पण आयस्मा अहिंसक भारद्वाजो अरहंतं अहोसी. आणि कालांतराने धम्माचा अभ्यास करत असताना, समर्थ विपश्यनेचा अभ्यास करत असताना हे जे आयस्मा, जे आयुष्यमान अहिंसक भारद्वाज आहेत, हे कालांतराने अरहंत होतात. साधू साधू साधू. ह्या संयुक्त निकायामध्ये काही काही सुत्त बरेच लहान लहान आहेत, काही असे एका पानाचे आहेत, काही अजून मोठे असतील. पण सांगायचा अर्थ असा की असे काही प्रसंग आहेत की जिथे फक्त बुद्धांना एकच गाथं बोलावीशी वाटले आणि समोरच्याला ते समजलं, बरोबर. तसंच अहिंसक भारद्वाज बराच हुशार असेल, बरेच त्याला बुद्धी पण नसेल, समजा शिलामध्ये पण असेल, समाधीमध्ये पण असेल, पण थोडीशी विचिकिच्छा असेल, बरोबर. आणि ती विचिकिच्छा बुद्धांकडे येऊन बुद्धांच्या या एका गाथेने त्याला तो धम्माचा लाभ झाला, श्रद्धा उत्पन्न झाली, संघामध्ये आला आणि कालांतराने ते अरहंत सुद्धा झाले. आपण इथे काय घेऊ शकतो, बरोबर, की बाबा जसं नाव आहे तसं वागला तर त्याचा काहीतरी फायदा होईल. मी अहिंसक आहे, आम्ही हिंसा नाही करत, आम्ही फक्त कायेने हिंसा नाही करत, पण वाचा आणि मनाने हिंसा होत असेल तर, बरोबर, त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष देऊया, बरोबर. अशा प्रकारे जसं नाव आहे तसं वागलो तर त्याला अर्थ आहे, बरोबर. त्याच प्रकारे सांगायचा अर्थ असा की काया वाचा मनाद्वारे जर काही कर्म तुम्ही करत असाल कुशल, मग तुम्ही त्याला कुशल कर्म म्हणा. अशा प्रकारे याला आपण थोडक्यात असं घेऊया, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे होतं अहिंसक सुत्त. छोटे छोटे सुत्त आहेत. पुढे एक जटासुत्त येईल, आता ते आपण बघूया. नंतर पौर्णिमा आहे, पौर्णिमेचे महत्त्व बघूया. मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये आपण बरं सुत्तांचा अभ्यास करणार आहोत. खूप कंटिन्यू मी प्रयत्न करेल की धम्मदेसनेचे व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. ही छोटीशी धम्मदेसना कशी वाटली नक्कीच कळवा, कमेंटमध्ये सांगा. काही सूचना असतील, काही सजेशन असतील, बिलकुल कळवा, आपण त्याच्यावरती काम करूया. या धम्मदेसनेचा तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना भरपूर लाभ हो, तुमचं माझं भलं हो, कुशलकर्म वाढो, पुण्यपारमी वाढो. बाबासाहेबांनी दिलेल्या या धम्माचा आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करूया, पालन करूया, भरपूर कुशलकर्म करूया. हे कुशलकर्म तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या निब्बाणासाठी कारक ठरो. साधू 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 साधू.